आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर कोल्हापूर, तुळजापूर, सप्तशृंगी गड सजलेले आहेत। काकड आरती झाल्यानंतर देवीची विधिवत पूजा करण्यात आली। तर देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा चैतन्याचं वातावरण आहे। राज्यभरामध्ये आता नवरात्रोत्सवाचा आनंद, उत्साह, जल्लोष पाहायला मिळतोय। खरं तर आजपासूनच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, तर अनेक ठिकाणी मंडप सुद्धा सजलेत, जिथं आता देवीचं आगमन होणार आहे, देवीची प्रतिष्ठापना होणार आहे। आपल्यासोबत आपले 3 प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून शेखर पाटील आहेत, मुंबादेवी मुंबईमधून आपल्यासोबत पद्मेश पवार आहेत, तर पुण्यामधून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला कोल्हापुरात जाऊया। कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी शेखर पाटील आहेत। शेखर, खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय तयारी नेमकी कशी सुरू होती या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये, आणि आता आज प्रत्यक्ष नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी तुमच्या पाठीमागे भक्तांची पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातले दृश्य आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातले हे दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झालेली आहे। खरं तर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन घेण्यासाठी, अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाईला केवळ कोल्हापुरातले नव्हे तर राज्यभरातले भक्त हे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात, आणि तशीच परिस्थिती, तीच दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। कोल्हापुरात नेमका अंबाबाईच्या मंदिरामध्ये किती भक्त आहेत, काय सुरू आहे, आपल्याला पाहायचं आहे। आपण मुंबईमध्ये येऊया। मुंबईमध्ये मुंबादेवीच्या मंदिरातून आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत, तर पुण्यामध्ये बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। अशा तीनही ठिकाणचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। ही आत्ताची जी दृश्य आपण पाहतोय ती दृश्य कोल्हापुरातली आहेत। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरामध्ये भक्तांनी केलेली मोठी गर्दी, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। ही काही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आहेत। मंदिर कशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला आज सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मी अंबाबाई मंदिरमध्ये सध्या उभा आहे, आणि माझ्या मागेही येणारी सगळी भाविक जे आहेत ते पाहताय। सकाळपासूनच अगदी पहिलं दर्शन देवीचं या ठिकाणी मिळावं म्हणून ही सगळी गर्दी होते। मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या पहिल्या दिवशी या मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत, आणि आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना आज आई अंबाबाईचं हे पहिलं दर्शन, नवरात्र उत्सवाच्या दिवशीचं पहिलं दर्शन आपण घडूयात। सकाळपासूनच विधिवत पूजा जी आहे ती अंबाबाई मंदिरात झालेली आहे, आणि त्यानंतर आता दुपारी देखील एक सालंकृत पूजा देखील बांधण्यात येते, आणि ती पूजा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातील भाविक येत असतात। दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती 20 लाखांहून अधिक भाविक कोल्हापुरात येत असतात, आणि त्या भाविकांची योग्यरित्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून योग्य असं नियोजन केलं जातं, आणि आता देखील तशाच पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। दरवर्षी अंबाबाई मंदिरातील अशी फुलांनी पूजा जी आहे ती केली जाते, आणि आरास देखील घातली जाते। संपूर्ण मंदिरमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सजवण्यात येत असतं, आणि आता देखील हे या दृश्यांमधून आपल्याला समजत असेल। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे, आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीनं भाविकांची खरं तर कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं योग्य असं नियोजन जे आहे ते केलेलं आहे, आणि आत्ता देखील हे या दृश्यांमधून आपल्याला या पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते बाहेर रांगेमध्ये देखील पाहायला मिळतात, आणि आत्ता देखील या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पहाटेपासून अगदी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विविध खरं तर राज्यातून या ठिकाणी लोक जे आहेत ते येत असतात, आणि आता देखील हेच या ठिकाणी पाहायला मिळतात। काही भाविक देखील आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया। कुठून आलेली? आम्ही सांगलीवरून आलो। तर आज नवरात्रोत्सवाची सुरुवात होते, आणि आई अंबाबाईचं दर्शन खूप म्हणजे मोलाचा क्षण आहे हा, की जे आम्हाला पहिल्या दिवशी
एवढं सकाळी सकाळी देवीचं दर्शन करायला मिळालं ही आमचं भाग्याची गोष्ट आहे. नक्कीच खरं तर अशा पद्धतीनं अनेक लोक जे आहेत ते येत असतात. आता देखील आपण पाहिलं तर भाविक जे आहेत ते प्रत्येक भागातून येत असतात. कुठून आलाय? कोल्हापूरचं प्रॉपर कोल्हापूरमधलं आहे. आज खरं तर कोल्हापूरचे लोक देखील मोठ्या प्रमाणात येत असतात. देवीचं आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी दर्शन मिळालं. हां दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि चांगलं होऊन जायचं त्यामुळे. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आम्ही आज भाग्यशाली आहोत की आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला आम्हाला दर्शन घ्यायला मिळालं. आई अंबाबाई सर्वांना सुख समाधान आणि समृद्धी प्रदान करो. अतिशय छान असं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा आणि सगळ्याच पुढारी न्यूजच्या भाविकांना देखील, पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना देखील या ठिकाणी शुभेच्छा आपण देऊयात. आणि पुन्हा एकदा आई अंबाबाईचं दर्शन नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपण संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी घडवूयात. घर बसल्या आपण हे सगळं दर्शन पुढारी न्यूजच्या माध्यमातून देवीचं दर्शन भाविकांना आपण घडवतोय. आणि नक्कीच आजपासून पुढचे 9 दिवस कोल्हापूरमध्ये अगदी चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत असतं. दररोजच देवीची विधिवत पूजा जी आहे ती पाहायला मिळत असते. वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची पूजा पाहायला मिळत असते आणि ती पूजा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून भाविक येत असतात. आणि आता देखील तशाच पद्धतीनं सुरुवातीच्या अगदी पहिल्या दिवसापासून अशी गर्दी होताना पाहायला मिळते. काही वेळातच घटस्थापना होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या 9 दिवसांच्या उत्सवाला कोल्हापुरातून या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील हा आढावा घेत होते. कोल्हापुरातला आढावा आपण पाहिलेला आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातून आपण थेट देवीचं दर्शन घेतलेलं आहे. यानंतर आपण थेट मुंबईमध्ये येणार आहोत. मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामधून आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत. पद्मेश, कोल्हापुरातला आढावा आपण पाहिलेला आहे. कोल्हापुरात भाविकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. मुंबादेवी मंदिरामध्ये नेमकं काय वातावरण आहे? मोठं चैतन्याचं वातावरण असेल? विक्रांत, नक्कीच आजपासून नवरात्रोत्सव चालू होतो आणि आज मुंबईची जी ओळख असलेली म्हणजे मुंबादेवी मंदिरामध्ये काल रात्रीपासून जे भाविक आहेत ते रांग लावायला तयार झालेले आहेत. देवीचा जो पहिलं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मुंबईतून नाही विक्रांत तर जवळपास देशभरातून सगळे नागरिक इथे आलेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल तर जवळपास मुंबादेवी हे जे मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास रात्रीपासून अनेक जे भाविक आहेत ते इथे येत असतात आणि कुठेतरी देवीचं दर्शन होण्यासाठी जवळपास रात्रभर रांगा लावत असतात. आपण पाहिलं की संपूर्ण देशभरातून सध्या इथे भाविक येत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी पंडितजी आहेत. सर, तुम्ही अनेक वर्षांपासून पूजा करता. आज जवळपास किती लोक येतील आणि काय सांगता? दरवर्षी हजारो लोक इथे भेट देत असतात. श्री मुंबादेवी आई मुंबईची ग्रामदेवी आणि कुलदेवी के रूप में प्रसिद्ध आई मुंबादेवी संपूर्ण मुंबईची प्राकृतिक आपदातून रक्षा करणारी आई मुंबादेवी अन्नपूर्णा आणि जगदंबा बरोबर विराजित आहे. मुंबई ग्राममध्ये संपूर्ण प्रकारे प्राकृतिक आपदातून रक्षा करणारी आई मुंबादेवी मंदिरमध्ये आमचे विश्वस्त निधीद्वारा एकोत्तर वृद्धी चंडीयान अनुष्ठान करून संपूर्ण मुंबईची, आमचे महाराष्ट्राची आणि संपूर्ण आपला देशचा उद्धार आणि रक्षण करण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आहे. हा आश्विन नवरात्रीमध्ये प्रचंड भीड देवीचे दर्शनासाठी येते आणि देवीच्या दर्शनमध्ये संपूर्ण भक्त देवीला प्रार्थना करते. त्यांची मनोकामना सिद्धसाठी देवीला प्रार्थना करते. आमच्या विश्वस्त निधीद्वारा येणाऱ्या भक्तांसाठी व्यवस्थित व्यवस्था केली आहे. पोलीस बलचा पण संपूर्ण व्यवस्थित सहयोग आहे आणि आमचे व्हॉलेंटियर्स तैनात आहे. स्त्रियांसाठी, दिव्यांगासाठी, लहान मुलांसाठी व्यवस्थित व्यवस्था केली आहे. पिण्याच्या जलची व्यवस्था आहे आणि चिकित्सक सुविधा पण आहे. आणि आमचे विश्वस्त निधीमध्ये श्री हेमंतजी जाधवद्वारा भक्तांची काय प्रकारे ना काही तकलीफ नाही येणार तर त्यांच्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केली आहे. आई मुंबादेवी आणि अन्नपूर्णा जगदंबाला आम्ही प्रार्थना करतो आहे, जसे तुम्ही मुंबईची रक्षा केली आहे असेच व्यवस्थित रक्षा करा. संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धार करा, आमचे देशचा उद्धार करा आणि विश्वमध्ये सुखशांती ठेवा असे आम्ही मुंबादेवीला प्रार्थना करतो. विक्रांत, पाहिलं तर पंडितजींनी देखील प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. आपण पाहिलं तू पाहू शकतोस की जवळपास हजारो लोक या पद्मेश, तुम्ही हा सगळा आढावा घेत राहा, हा सगळा माहोल समजून घेत राहा. पुण्यामध्ये जातोय. पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चतुशृंगी मंदिरातून बालाजी आपल्यासोबत आहेत. बालाजी, कोल्हापूर झालं, मुंबई झालं, पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? भाविकांच्या नेमक्या काय भावना आहेत?
विक्रांत चैतन्याची सकाळ आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि पुण्यामध्ये सप्तशृंगी देवीचं जे स्वरूप आहे ते म्हणजे हे चतुर्शृंगी मंदिर आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणात डोंगरात स्वयंभू असलेली ही सगळी मूर्ती आहे आणि या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी घटस्थापनापासून पुढील 9 दिवस जे आहेत ते पुणेकर गर्दी करत असतात. आज सकाळपासूनच जे आहे ते पुणेकरांनी मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 5 वाजल्यापासून जे आहे ते हे सगळी दर्शन रांग सुरू करण्यात आलेली आहे आणि या दर्शन रांगेमध्ये आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भाविक जे आहेत ते लाईन लावून जे आहे ते दर्शनासाठी येत आहेत. आपल्या सगळ्या भावना ज्या आहेत भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या हातून जो प्रसाद आहे तो प्रसाद सुद्धा सगळेच भाविक देताना पाहायला मिळत आहेत आणि मोठी भक्तिमय वातावरणामध्ये पुढले 9 दिवस जो आहे तो हा सगळा उत्सव जो आहे तो या ठिकाणी सुरू होतो. आता 9:30च्या सुमारास जे आहे ते याच ठिकाणी घटस्थापना होईल आणि या घटस्थापनेनंतर पुन्हा सगळी पूर्ववर्ती पूजा विधी आहे ती होणार आहे. आपल्यासोबत विश्वस्त आहेत. काय नेमकं आजचं नियोजन? आता 8:30 वाजता घटस्थापना चालू होईल. त्याच्यानंतर 10 वाजता आरती होईल. म्हणजे गुरुजी आले की ते चालू झाले की मग घटस्थापना झाली की नवरात्र. कधीपासून दर्शन सुरू आहे? गर्दी मोठी दिसते. गर्दी तर असतेच कारण लोकांच्या भावना असतात त्याच्या मागं. म्हणजे ॲक्च्युली घटस्थापना 8:30 नंतरच होणार आहे. त्याच्यानंतर मग आरती झाली. एकदा प्राणप्रतिष्ठाने घटस्थापना झाली की मग उत्सव सुरू झाला. विक्रांत, आपण बघतोय हे नयनरम्य असं हे देवीचं स्वरूप आहे. त्या चांदीच्या मंदिरामध्ये जे आहे ते देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या मंदिरामध्ये जी स्वयंभू मूर्ती आहे सप्तशृंगी आणि चतुर्शृंगी याचं स्वरूप मानलं जातं आणि त्यासाठी खरंय बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मूर्ती आणि मंदिर दोन्हीही नयनरम्य आहे, अतिशय सुंदर आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. शेखर, पद्मेश आणि बालाजी तिघांचेही आभार.